नमस्ते. स्वाती फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पहा, आज आपण छान अशी गळ्याची डिझाईन पाहणार आहोत आरी वर्कमधली. सर्वात प्रथम मी चेन स्टिच करून घेते. मी 2 लाईन ही चेन स्टिच घेणार आहे. तर आपली ही डिझाईन खूप सुंदर होणार आहे आजची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा, मी इथं एक लाईन पूर्ण झाली की डबल लाईन घेणार आहे. तर इथं माझ्या दोन्ही लाईन पूर्ण होऊन मी इथं शुगर बीट्स बसवते. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. शुगर बीटची सरळ लाईन करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण 4 नंबरचे मणी बसवणार आहोत. तर पहा, हे 4 नंबरचे मणी आहेत. हे पूर्ण गळ्याला आपल्याला गोल गळ्याला बसवायचे ते. आणि ह्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण शुगर बीटची लाईन घेणार आहोत. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. पहा, आपली आता शुगर बीटची लाईन ही मी पूर्ण करून घेणार आहे गोलवेड्यावरती. आणि पुढली डिझाईन आता आपण बघूया. खूप छान आहे ही डिझाईन, जरा वेगळी आहे. तर त्याच्यासाठी मी हे बीड्स घेतलेले पाय लटकनसाठी यूज करतात हाताला, तेच हे मी फक्त त्याचे काढून घेतले ते तार. आणि वरून अर्धा इंच सोडून मी ते बीड्स लावणार आहे. तर पहा, त्याला शुगर बीटची लाईन पूर्ण करून घेणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. पूर्ण त्या बीट्सला आपण शुगर बीटची लाईन पूर्ण करून घेऊया. मी आणि एक 4 नंबरच्या मणीची एक लाईन पूर्ण करून घेणार आपण. पहा, व्हिडिओमध्ये दाखवते. पूर्ण गोल त्या कुंदनच्या वेड्यानं आपण 4 नंबरचे मणी बसवणार आहोत. आणि त्याच्यानंतर परत एकदा शुगर बीटची लाईन घेणार आहे. आणि हे किती किती अंतरावर बसवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. इथं मी 2 कलर यूज केलेत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. कस्टमरचा ब्लाऊज आहे, त्यांना तसंच हवं होतं 2 कलर, म्हणून मी ते यूज करते. आणि मी तुम्हाला इथून पुढे सगळे ब्लाऊज कस्टमरचे दाखवलेले, जसे मला ब्लाऊज येईन वेगळी डिझाईन असेल तसं मी टाकत राहीन आपल्या चॅनेलवरती. तर पहा, रक्षाबंधनसाठी हा त्यांना ब्लाऊज लागतो आहे. तर आपण हा रक्षाबंधन स्पेशल आरी वर्कचा ब्लाऊज म्हणूया. तर पहा, मी अर्धा इंच म्हणजे एक करून घ्यायचं पहिलं, आणि त्यामाने शुगर बीटपासनं ते अर्धा इंचावरती एक खून करायचे. त्याने करून आपले गॅप पडत नाही आणि खूप छान बसते डिझाईन. अर्धा इंच आणि वरूनही अर्धा इंच आपल्याला लाईन द्यायची. कुंदन पण वरून अर्धा इंच सोडायचं आहे, कारण की अर्धा इंच सोडला की ते बरोबर तिथं बसतं. तर पहा, इथं मी एक साखळी टाकून कुंदन बसून घेते पिंक कलरचा. आणि त्याला हे मी पूर्ण पॅक करून घेतला आहे. आणि हे सेम याच पद्धतीने आपण तिथेही करणार आहोत. त्यालाही मी शुगर बीटची लाईनच करून घेणार आहे. खूप छान आहे ती. तुम्ही 4 नंबर मण्याच्या ऐवजी डायमंडची लेस बसवली तरी खूप छान दिसते. पण हे डिझाईनमध्ये ज्यांनी मला फोटो दाखवला त्याच्यामध्ये 4 नंबरचेच मणी होते, म्हणून मी तेच यूज केले. तुम्ही थोडं वेगळं काही करू शकता ह्याच्यामध्ये. तर पहा, आपण 4 नंबरचे मणी बसून घेणार आहोत गोलवेड्यावरती कुंदनला. आणि परत शुगर बीटची लाईन घेणार आहोत. पहा, एकदम चिटकून आले, अजिबात गॅप बीप पडलेलं नाही कुठं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अर्धा इंच सोडायचं, अर्धा इंच खालनं आणि अर्धा इंच वरनं, कारण की म्हणजे बीट्स बरोबर एकसारखे लागले जातात, गॅप पडत नाही. बऱ्याच वेळा नवीन करणाऱ्यांना कळत नाही की कसं बसवायचं ते, म्हणून मी इथं पूर्ण माप घेऊनच तुम्हाला दाखवलं आहे की कसं बसवायचं ते. तर पहा, इथं आपल्या आता मी हे पूर्ण करून तुम्हाला पूर्ण डिझाईन दाखवते. आणि मध्ये मी लटकनसुद्धा केलेले आहेत. आणि एक एक मणी बसवलेला आहे, तुम्ही फोटोमध्ये बघू शकता साईडनी. तर पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्स करा तुम्हाला जर काही शंका असेल तर.